स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो. आता सकाळी मित्रांनो आता वाजलेत 11 वाजलेत मित्रांनो. कारण की सकाळी आवरून वगैरे घेतलं आणि कारण की विषय काय होता की आपल्याला आज हॉस्पिटलला जायचं होते श्रीरामपूरला मित्रांनो. निघायचं आहे, आंघोळ वगैरे झालं, जेवण पण करून घेतलं आणि सकाळीच मी नंबर वगैरे पण लावला होता आहे की नाही. म्हटलं मग तिकडून नंबर जर लावला ना तर लवकर मोकळं होतं माणूस ना. तर इतकी खूप अशी गर्दी राहते तिथं. शिवांश उठलाय आता झोपेमधून, त्याला थोडंफार खाऊ घातलं आणि मम्मीचं पण आवरलंय मित्रांनो. तर निघायचंच आपल्याला आहे की नाही. तिला म्हटलं तू आवरून घे, पटकन जाऊ, चेक वगैरे करून आलो ना. तर काय नाही, तिच्यावर दुखत होता मित्रांनो पाठीमध्ये आणि ती बऱ्याच दिवसापासून अंगावरच काढते. म्हटलं चल चल आणि दवाखान्यात पण यायला नको म्हणतात मित्रांनो. तर कसं होतं, तर चला मग आता आपण निघू, लवकर जाऊ आहे की नाही. ऊन पण बघा किती ऊन पडलंय आता. उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत आता, त्याच्यामुळे ना भरपूर असं ऊन पण पडतंय. इकडे बघा किती ऊन पडलंय वगैरे. आणि आता अशा उन्हामध्ये आहे ना जेवण वगैरे जर करून निघायचं म्हटलं ना मित्रांनो, आळस येतो माणसाला आहे का नाही. तर खूप असं म्हणजे ऊन तर मला तर कुठं फिरूशीच वाटत नाही. चला, हे काम कसं आहे मित्रांनो, याला आपल्याला ढकलता येत नाही. एकदा एक चेकअप वगैरे करून आलं तर आपल्या पण मनातलं निघून जातं आणि गोळ्या औषधं असले तर बरं असते. तर चला मग निघू आहे की नाही. गाडी वगैरे तर पुसलेली जे सकाळी. त्यांना मम्मीला म्हणू चल मम्मी चल आता जाऊ आपण, चला. मित्रांनो बघा आम्ही घरून निघालो, चाललं आता श्रीरामपूरला. म्हणजे देवळलीच्या बाहेर आलो, आमच्या गावाच्या बाहेर आलो. आता हळूहळू जावा. कसा मित्रांनो हा रोड पण आहे इतका खालीवर आहे ना, अशी गाडी एकदम चालतच नाही सवारमध्ये. सोबत थांबून रोड आहे दिसता. तरी देखील कशा आता तालुक्याला जोडणारा रस्ता आहे, त्याच्यामुळं वाहतूक पण भरपूर आहे. बघा इकडं कोबीचं रान, गाड्या जातात. डाळिंबचा बाग वगैरे मस्त पैकी इकडे आहे. किती छान. नाही म्हटलं तरी मित्रांनो आपल्याला 2 तास लागेल श्रीरामपूरला जायला. तसं आपण हळू जाणार आहे, रोड खराब असल्यामुळंच हळू गेलेलं बरं आहे की नाही. 1 तास काय नाही वाटत. घरचे असले सोबत तर हळूहळू गाडी चालवायची. कधी तुम्ही देखील या गोष्टीची काळजी घ्या. एवढे आपल्याला जपल ना, कारण की साधनं जास्त झाली, कोण कसं चालतं ते सांगता येत नाही. पुढचं मित्रांनो आपण बेलापूर वगैरे पार करून श्रीरामपूरला. मित्रांनो आता बेलापूरच्या पुढे निघालो. आपल्या बेलापूरची नदी वगैरे ओलांडली, आता श्रीरामपूरच्या रोडला लागला मित्रांनो. श्रीरामपूर इथून काही जवळच आहे बघा, पलीकडं दुकानं वगैरे आणि लाईटिंग वगैरे एकदम छान टाकलेलं आहे श्रीरामपूरच्या रोडला बरं का. रोड पण बरा आहे, चांगला रोड आहे. तर इकडं आमच्या इकडे इतकं खराब रोड आहे ना. जवळ आपण इकडं फर्निचरचं दुकान, या रस्त्याला आधी मित्रांनो काहीच नव्हतं बरं का. आता इतक्या दुकानं वगैरे झालेत ना, सगळीकडे दुकानं वगैरे आता झालेले. मित्रांनो चेकअप वगैरे केलं ना, निघालोय आता घरी. या बघा दवाखान्याची फाईल वगैरे, इथं गोळ्या आहे. बराच टाईम लागला बघा, 1-1.5 तास लागला बघा हॉस्पिटल. आणि बाहेर येऊन थांबलो. या बघा इकडं श्रीरामपूरची गर्दी कशी, नुसत्या गाड्या आहे मित्रांनो. हॉस्पिटल पशी आहे ना, गाडी लावायला पण जागा नव्हती. कशी बशी गाडी घातली इथं. म्हटलं तिकडे उन्हात लावण्यापेक्षा इकडं सावलीत लावलेली बरी. बघा तिकडं पण गाड्या आहे. तर आता इथून निघायचं आहे मित्रांनो, आपल्याला जायचं आहे शिवांसाठी काहीतरी घ्यावा म्हटलं. तर कसं त्याचा बड्डे पण येतोय, बघू आपण इथं त्याला काही भेटतं आहे की नाही. तसं पिशे नाही आणले, आता असेच फाईल वगैरे ठेवावं लागेल. तर चला मित्रांनो निघू आपण इथून. काहीतरी आता खायला घेऊ त्याला. त्याच्या बड्डेसाठी एक वस्तू घ्यायची आपल्याला. पहिलं इथून गाडी वगैरे काढून आपण इथून निघू पहिलं. श्रीराममधलं मित्रांनो काम वगैरे उरकलं आम्ही दवाखान्याचं, आणि शिवांशने थोडंफार घेतलेत. मला सांगेल घरी गेल्यावर काय घेतलं काय नाही. तर बघा मित्रांनो आता चाललोय आम्ही घरी. कसं आता ऊन पण तापायला लागलं, त्याच्यामुळे ना नको वाटतं फिरायला दुपारच्या टायमिंगला. आता 1-1.5 वाजले गेला असेल मित्रांनो. एवढ्या ठिकाणी मित्रांनो सर्व गाड्यांचे शोरूम, गॅरेज एवढ्या एरियामध्ये ना, आणि त्या यूज गाड्यांची जास्त शोरूम आहे. बघा तुम्हाला गाड्या दाखवते, इकडे तिकडे नुसते तुम्हाला गाड्या दिसत असतील.
हा बघा इथं पण पिकअपचं शोरूम आहे. म्हणजे गाड्या म्हणजे सगळीकडे गाड्या आहे बघा, पलीकडे पण शोरूमची गाड्या. जाऊ आपण आणि कसं आहे की वाहतूक पण जास्त आहे, माणसं पण कसे पण चालतात. किती गाड्या आहे नुसतं नव्याला मागं टाकतील अशा गाड्या चौकत्यात मित्रांनो बघा. इकडून पण दोन लावलेले आहे. सर्व यूज गाड्यांचे शोरूम आहे, एवढे दिसतात ना यूज गाड्याच. गाडी घ्यायच्या टायमिंगला मित्रांनो ना अनुभवी माणूस कधी पण न्यायचा, कारण की ज्याला अनुभव नाही ना त्यांनी गाडी घ्यायला एकट्याने कधीच जायचं नाही, चुकीच करायची नाही. बघा इथंच की समोर मित्रांनो मी नाही तर कामानिमित्त येत असतो बरं काय गाडीवाल्यांकडून देखील. आता आपलं काम हेच म्हटल्यावर आपलं येणं पण येणं जाणं असतंच अशा ठिकाणी. अनुभवावरून सांगतो मित्रांनो, आपल्याला जर अनुभव असला ना गाडीमध्ये तरच गाडी घ्यायला यायचं एकट्याने, ना तर कधीच एकट्याने यायचं नाही. बघा संपल्या इथपर्यंत गाड्या होत्या, आता इथून गाड्याचं शोरूम वगैरे संपतात आणि इकडे शेती वगैरे लागते. आता इकडं बेलापूर इकडे रोड जातो राहुरीकडे वगैरे, देवळली राहुरी कारखाना. तर मित्रांनो पोचू आपण घरी, लवकरच जायचं आहे आपल्याला पण, कारण की उन्हाचं जास्त फिरायला पण मला पण आवडत नाही आणि मम्मी पण आहे सोबत. इथं मंगल कार्यालय मित्रांनो मोठं, एकदम छानपैकी बैठक व्यवस्था ते एकदम व्यवस्थित केलेलं आहे. ऊसाचं दुकान मित्रांनो, ऊसाचं. आताच घरी आलो मित्रांनो, चप्पलच काढली आणि बाहेरच आणि इकडं गाडी लावली साईडला बघता आहे का नाही. घरी जायचं होतं तर जाऊ आता घरामध्ये आहे का नाही, तोंड हातपाय वगैरे धुवू, चांगलं स्वच्छ वगैरे होऊ आणि थोडा आराम करू मित्रांनो. दणदण होते मला तर गाडीवर जास्त प्रवास म्हटलं सण नाही होत मित्रांनो. तर चला मग घरात आराम वगैरे करू थोडाफार आणि तुम्हाला दाखवणार आहे काय आणलं आहे मी शिवण्यासाठी. मित्रांनो दुपारी घरी आलो, आराम वगैरे केला आणि कसं संध्याकाळी मग पप्पाला घ्यायला आलो, कारण की त्यांना म्हटलं एक दिवस या घरी आहे का. दवाखान्यातून आलो, थोडा आराम वगैरे केला, फ्रेश वगैरे झालो, कपडे चेंज केले, म्हटलं आता पप्पाला घेऊन या वळणला. तर बघा मित्रांनो अंधार किती पडलाय मला वळणला बघा. आता घरी जायला खूप असा उशीरच होईल मला बघा. आता संध्याकाळचे 7 वाजले मित्रांनो, लाईट पण चालू झालीत आपल्या दारातले आणि सगळे कामावरून वगैरे माणसं पण घरी आलेत. आणि इथं काहीतरी रांगोळीसाठी गोल बनवलं आहे, सारून वगैरे घेतलं आहे मित्रांनो. आणि पप्पा पाठीमागे गेले तर अजून काय आले नाही बघा. गाड्या वगैरे चालल्यात रस्त्याने बघा, एकदम शांत निवांत वातावरण आहे. आणि सर्व मुलं जेवायसाठी बाहेर आहे, म्हणजे हॉलमध्ये गेलेत पाठीमागं. तर आपण निघाच, पप्पा वगैरे आले ना तर जाऊ मित्रांनो आपण देखील आहे की नाही. तर इथून घरी जायला तर मला खूप उशीर होणार आहे मित्रांनो. तेव्हा आम्ही आजचा ब्लॉग इथे संपवतो. अशा करता आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा मित्रांनो. व आपला ब्लॉग व्हिडिओ कुठून बघताय तेवढं कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. सर्वांना जय आदिवासी, शुभरात्र.